3 आमदार, 40 नगरसेवक, एक महापौर अशा प्रकारची ताकदीची सत्ता नाशिकमध्ये असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पहिल्या यादीमध्ये नाशिकमध्ये उमेदवार देता आलेला नाहीये। पहिल्या यादीत नाशिकमध्ये एकही उमेदवाराचं नाव नसल्यानं नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला राहिला नाहीये का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। नेमकं नाशिकमध्ये मनसेची स्थिती काय आहे आणि नाशिकमध्ये मनसेचा पहिल्या यादीमध्ये उमेदवार का मिळाला नाहीये या सगळ्यावर आपण पुढच्या 5 मिनिटात ते 10 मिनिटात चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमतच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्ष स्थापन केल्यानंतर नाशिकमध्ये सुरुवातीपासूनच राज ठाकरेंना एक जोरदार असा प्रतिसाद मिळाला। शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम असो की राज ठाकरेंच्या जंगी सभा असो, या सगळ्यालाच नाशिककरांनी भरभरून साथ दिली। या सगळ्यानंतर नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांच्या सभेने कमालीचा बदल घडून आणला। कधी नव्हे ते नाशिक महानगरपालिकेमध्ये 40 नगरसेवक एकाच पक्षाचे निवडून आले आणि तो पक्ष होता महाराष्ट्र नवनिर्माण सेना। नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नाशिक महानगरपालिकेत एक हाती सत्ता मिळवता आली। या सत्ता काळामध्ये नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तब्बल 2 महापौर दिले। या 40 नगरसेवकांच्या मदतीने राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये विकासाची गंगा आणली। राज्यात आणि केंद्रात राज ठाकरेंच्या सोबत असलेल्या पक्षांची सत्ता नव्हती किंवा त्यांची कुणासोबतही युती नव्हती। यावेळेला देखील राज ठाकरे यांना एकटं पाडण्यात आलं आणि त्या काळामध्ये नाशिक महानगरपालिकेमध्ये पूर्ण वेळ आयुक्त देता आला नाहीये। या सगळ्यावर पर्याय म्हणून राज ठाकरे यांनी CSR फंडाचा उपयोग केला। अर्थात CSR फंडाच्या माध्यमातून राज ठाकरेंनी नाशिकमध्ये विकासाची गंगा आणली, ज्यामध्ये राज ठाकरेंनी नाशिकमधलं बोटॅनिकल गार्डन असेल ज्यासाठी रतन टाटा यांच्या ट्रस्टची मदत घेतली, तर दुसरीकडे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालय उभारलं आणि या शस्त्र संग्रहालयासाठी त्यांनी GVK नावाच्या कंपनीची मदत घेतली। इतकंच नाही तर नाशिक शहरामधून जाणाऱ्या उड्डाणपुलाखाली देखील जे सुशोभीकरण करण्यात आलं, त्या सुशोभीकरणासाठी त्यांनी L&T कंपनीची मदत घेतली। अशा वेगवेगळ्या मोठ्या कंपन्यांना नाशिकमध्ये राज ठाकरेंनी आणलं आणि त्यांच्या माध्यमातून शहरामध्ये अनेक विकासाची कामं केली। या सगळ्यानंतर राज ठाकरे यांची विकासाची कामं नाशिककरांना भावली। इतकंच नाही तर एक सिंहस्थ कुंभमेळा देखील राज ठाकरेंच्या मनसेच्या कार्यकाळामध्ये पूर्ण झाला। मात्र या सगळ्या कार्यकाळामध्ये मनसेला आपली छाप पाडता आली नाही। राज ठाकरे यांनी अनेक प्रयत्न करून मनसेला उभारी देण्याचं काम केलं, मात्र स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये असलेले अंतर्गत वाद आणि या वादाचं नंतर पक्षफुटीमध्ये झालेलं रूपांतर, या सगळ्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची साथ सोडली गेली। नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नितीन भोसले, त्याचबरोबर उत्तमराव ढिकले आणि वसंत गीते हे ताकदीचे 3 आमदार होते। या 3 नेत्यांच्या जोरावर नाशिकमध्ये मनसेनं जोरदार उभारी घेतली। त्या काळामध्ये ठाकरेंची जी आताची शिवसेना आहे त्या शिवसेनेकडे फारशी ताकद नव्हती जितकी ताकद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे होती। मात्र नंतरच्या काळामध्ये या पक्षाला मोठ्या प्रमाणात गळती लागली। वसंत गीते पक्ष सोडून पुन्हा भाजपमध्ये गेले आणि आता ते सध्या ठाकरेंच्या शिवसेनेत आहे। नितीन भोसले देखील राज ठाकरे यांना सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेले आणि ते आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहे। तर तिकडे उत्तमराव ढिकले यांचं निधन झालं आणि त्यांचे पुत्र राहुल ढिकले सध्या भारतीय जनता पक्षाचे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना पुन्हा एकदा पक्षानं संधी दिलेली आहे। अशा प्रकारे मनसेकडे असलेले ताकदीचे नेते आता शहरात राहिलेले नाहीये। सद्यस्थितीमध्ये मनसेची नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे। एकही नेता इतक्या ताकदीचा नाहीये ज्या ताकदीनं खरं तर पक्ष चालवला जातो। नाशिकमध्ये एकही नेता असा नाहीये पक्षाकडे की ज्या नेत्याचं सर्व कार्यकर्ते ऐकतील आणि एका आदेशावरती सगळे कार्यकर्ते आदेश पाळून पुढचं कार्यक्रम जे आहे पक्षाचं ते करतील, अशी परिस्थिती पक्षामध्ये नाहीये। पक्षामध्ये प्रत्येक कार्यकर्ता हा आता स्वतःला नेता समजू लागलेला आहे आणि त्यामुळे नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची परिस्थिती अतिशय तळाला जाऊन पोहोचली आहे। इतक्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून या सगळ्यावरती पर्याय म्हणून अनेक प्रकारचे वेगळे नेते जे आहे, पुण्यावरून काही प्रभारी नेते पाठवण्यात आले, मुंबईहून काही प्रभारी नेते पाठवण्यात आले आणि हा जो पॅचअप आहे तो करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यालाही राज ठाकरेंना यश मिळवता आलं नाही। त्यामुळे आज जर बघितलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जिल्हाध्यक्षपद असेल किंवा शहराध्यक्षपद असेल, हे पद देखील कोणी घ्यायला तयार नाहीये। अशी सगळी परिस्थिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठ्या प्रमाणात शहरात कामं केली, विकासाची गंगा आणली। नाशिककरांनी देखील राज ठाकरे यांना डोक्यावर घेतलं, मात्र जसं कार्यकर्त्यांची परिस्थिती मात्र या सगळ्याला
राज ठाकरेंनी जे दिलं त्याला लोकांपर्यंत त्यांना पोहोचवता आलं नाही आणि म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पाहिजे अशी ताकद नाशिकमध्ये तयार करता आलेली नाही आहे। आजही पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात गटतट आहे, पक्षामध्ये कार्यकर्त्यांची संख्या जास्त आहे, नेत्यांची संख्या कमी असली तरी या नेत्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गटतट आहे आणि या गटातटाच्या राजकारणाला कंटाळून स्वतः राज ठाकरे यांनी नाशिकवरचं प्रेम आणि नाशिकवरचं लक्ष जे आहे ते कमी केलं आणि राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून नाशिकला येण्याचं त्यांचं जे प्रमाण होतं, नाशिकवर लक्ष ठेवण्याचं जे प्रमाण होतं ते काहीसं कमी केलं। त्याचं कारणच हे होतं की पक्षांतर्गत असलेले वाद। आता हे वाद मिटवायचे असेल तर राज ठाकरे यांच्या मनसेला नेमकं काय करावं लागेल तर नाशिकमध्ये एकही ताकदीचा नेता नाही आहे ज्या एका नेत्याच्या इशाऱ्यावर, एका नेत्याच्या आवाजावर त्यांचे कार्यकर्ते एकत्र राहतील, एक संघ राहतील आणि गटतट विसरून त्या नेत्याच्या मागे उभे राहतील। असा नेता राज ठाकरेंना नाशिकमध्ये हवा आहे। मात्र असा नेता कोण असेल हे आता राज ठाकरेंना आणि त्यांच्या पक्षाला शोधण्याची गरज आहे, कारण नाशिकमध्ये सद्यस्थितीमध्ये असलेले नेते तितक्या ताकदीचे नाहीये जितक्या ताकदीचा नेता हवा असायला हवा। कारण एका नेत्याच्या इशाऱ्यावर पक्ष चालत असतो, मात्र पक्षामध्ये नेते जर जास्त झाले तर त्याचा परिणाम काय होतो तो सध्या नाशिकमध्ये मनसे आपल्याला बघताना पाहायला मिळते। मनसेच्या सत्ता काळामध्ये जे स्थानिक नेते होते, जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर कार्यकर्ते जे होते, जे दंगलीमध्ये राज ठाकरेंबरोबर होते, तोडफोडीच्या वेळेला राज ठाकरेंबरोबर होते आणि पक्षासाठी वाटेल ते करण्याची त्यांची तयारी होती, अशा सगळ्या कार्यकर्त्यांवर मनसेच्या सत्ता काळामध्ये अन्याय झाला। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पालिकेमध्ये सत्ता होती, सुरुवातीला यतीन वाघ आणि नंतर अशोक मुतडक हे महापौर राहिले। या दोनही महापौरांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना फारसं काही दिलं नाही। अर्थात सत्ता आल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळावं लागतं, सत्ता आल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांना दोन पैसे मिळतील अशा स्वरूपाची कामं त्यांना मिळावी अशी एक छोटी अपेक्षा त्यांच्या कार्यकर्त्यांची असते। मात्र त्यावेळेला झालं नेमकं असं की जे महापौर झाले, जे सत्तेवर बसले, त्यांनी केवळ त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना कामं दिली आणि त्यामुळे आज परिस्थिती अशी आहे की पक्षाला एकत्र ज्या वेळेला लढण्याची वेळ येते त्यावेळेला पक्षाकडे एकही ताकदीचा कार्यकर्ता राहिलेला नाहीये। तो कार्यकर्ता आता त्यांच्या सोबत यायला तयार नाही, त्यांच्यासाठी दगड मारायला तयार नाही, त्यांच्यासाठी झेंडा हातात घ्यायला तयार नाहीये, कारण सत्ता काळामध्ये या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झालं। आता नेमकं काय तर नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकही उमेदवार पहिल्या यादीत आला नाही। याचं नेमकं कारण काय तर नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये 4 ते 5 उमेदवारांनी त्या ठिकाणी आपल्या इच्छुक असल्याचं सांगितलं, ज्यामध्ये सुजाता डेरे आहे आणि इतर काही पदाधिकारी आहे ज्यांनी या मतदारसंघातून लढण्याची तयारी केली। मात्र या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी तयारी केली असली तरी पक्षाची ताकद आता शहरामध्ये फारशी राहिलेली नाही हे त्या पदाधिकाऱ्यांना देखील कळून चुकलंय। मात्र निवडणूक लढायची म्हणून अशा पद्धतीनं या सगळ्याच इच्छुकांनी उमेदवारीसाठी आग्रह केला। तिकडे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे 2-3 नव्या ताकदीचे, नव्या जोमाचे काही पदाधिकारी आहे, ज्यामध्ये एक सानप नावाचा नवा कार्यकर्ता आहे, तो त्या ठिकाणून तयारी करतोय। देशपांडे नावाचा एक कार्यकर्ता आहे, तो देखील त्या ठिकाणी तयारी करतोय। त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी पाहिजे आणि त्यांच्याकडनं शक्ती प्रदर्शन देखील केलं जाते। नव्या दमाचे अतिशय तरुण तडफदार अशा प्रकारचे हे 2 इच्छुक आहे, यातला मात्र एकाही उमेदवाराच्या बाबत पहिल्या यादीमध्ये नाव आलेलं नाही। याचंही कारण तेच आहे की गटातटाचं राजकारण। प्रसाद सानप सारख्या नव्या तरुणाला जर आपण उमेदवारी दिली तर आपलं काय होणार अशा भीतीनं काही ज्येष्ठ नेते जे आहेत ते प्रसाद सानप असतील किंवा देशपांडे असतील या नव्या तरुणांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी फारशी ताकद लावत नाहीये आणि म्हणून या ठिकाणी पहिल्या यादीमध्ये मनसेच्या एकाही कार्यकर्त्याचं, एकाही इच्छुकाचं नाव येऊ शकलं नाही। तिकडे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये देखील अनेक इच्छुक उमेदवार आहे, ज्यामध्ये जर आपण विचार केला तर दिलीप दातीर यांना त्या मतदारसंघातून उमेदवारी पाहिजे, सुदाम कोंबडे यांना देखील त्या मतदारसंघातून उमेदवारी पाहिजे। हे दोन्ही माजी जिल्हाध्यक्ष, माजी शहराध्यक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये कार्यरत राहिलेले आहे। आता यापैकी कोणाला उमेदवारी मिळणार तर निश्चितपणे दिलीप दातीर यांचं पारडं जड आहे। याचं कारण असं आहे की मध्यंतरीच्या काळामध्ये अमित ठाकरे यांची गाडी घोटी टोल नाक्यावर अडवली गेली आणि त्या घोटी टोल नाक्यावर अमित ठाकरेंची गाडी अडवल्यानंतर सर्वात पहिल्यांदा टोल फोडण्यासाठी पुढे आलं तो पुढे येणारा कार्यकर्ता म्हणजे दिलीप दातीर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक झाली, त्यांच्यावर कारवाई झाली। त्यानंतर अमित ठाकरे यांनी स्वतः येऊन या कार्यकर्त्यांची भेट घेतली। यामुळे सध्या मनसेच्या नेत्यांच्या जवळ अर्थात पक्षप्रमुखांच्या आणि अमित ठाकरेंच्या जवळ असलेला नेता म्हणजे दिलीप दातीर यांची ओळख आहे आणि म्हणून दिलीप दातीर यांना पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळू शकते। मात्र त्यांच्या उमेदवारीला देखील पक्षांतर गटबाजी कारणीभूत ठरली आणि पहिल्या यादीमध्ये दिलीप दातीरांचं नाव येऊ शकलं नाही। आता दिलीप दातीरांच्या ऐवजी या ठिकाणी दुसऱ्या पक्षामध्ये नाराज
असलेल्या एका व्यक्तीला घ्यायचं आणि त्याला उमेदवारी द्यायची, अशा प्रकारची तयारी देखील काही स्थानिक जे जुने जाणते नेते आहेत त्यांची आहे। कारण या ठिकाणी एक ताकदीचा नेता लागेल अशा प्रकारची देखील इच्छा आहे। दुसरीकडे नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून सलीम शेख असतील, सुजाता डेरे असतील किंवा अंकुश पवार असतील यांच्यासारखे नेते जे आहे, कार्यकर्ते जे आहेत ते त्या ठिकाणून उमेदवारी मागतायत। त्यामध्ये सलीम शेख हे मुस्लिम आहे आणि हा मतदारसंघ देखील मुस्लिम बहुल आहे। मात्र हिंदुत्वाचा झेंडा हातावर घेतलेला राज ठाकरे त्या ठिकाणी मुस्लिम उमेदवाराला संधी देणार का, असा देखील प्रश्न या सगळ्याच्या निमित्तानं उपस्थित केला जातोय। तिकडे नाशिक ग्रामीणमध्ये तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची पूर्ती पडझड झालेली आहे। ग्रामीणमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे स्वतःचा हक्काचा एकही कार्यकर्ता नाही। जे आयाराम पक्षामध्ये येतील तर आयारामांना संधी द्यायची आणि त्यातून पक्ष उभा करायचा, अशी स्थिती नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आहे। पहिल्या यादीमध्ये नाशिकमध्ये एकही पदाधिकाऱ्याचं एकही नेत्याचं नाव नाहीये, कारण आताही मनसेच्या नेत्यांना अपेक्षा आहे ती आयारामांची। कारण आयाराम आले आणि त्यानंतर ताकदीचे आयाराम जर त्यांना भेटले दुसऱ्या पक्षातून आलेले, तर त्यावर त्यांच्या पक्षाला किमान डिपॉझिट जप्त होणार नाही अशा ताकदीचे तरी उमेदवार अपेक्षित आहे। आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिकमध्ये वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे। ज्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिकमध्ये 40 नगरसेवक, 2 महापौर राहिले, 3 आमदार राहिले, या शहरामध्ये पक्षाची अशी झालेली पडझड, यामुळे पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नाशिकमधल्या उमेदवारांना स्थान दिलेलं नाहीये। त्यामुळे पुढच्या यादीमध्ये तरी नाशिकमधल्या 1-2 उमेदवारांची नावं येतील अशा प्रकारची आशा आणि अपेक्षा ही नाशिकमधल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना आहे। आजही पक्षाकडे कार्यकर्त्यांची संख्या कमी नाहीये। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकमध्ये आल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी, त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी आणि त्यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी होती। पक्षाचे नेते असलेल्या राज ठाकरेंवरचं कार्यकर्त्यांचं प्रेम कुठेही कमी झालेलं नाहीये। राज ठाकरेंना मानणारा एक मोठा कार्यकर्त्यांचा वर्ग हा नाशिकमध्ये आजही आहे। राज ठाकरे यांचं व्हिजन आणि राज ठाकरे यांनी त्यांच्या पंचवार्षिक महापालिकेत सत्ता असलेल्या काळामध्ये केलेली विकासाची कामं जर पुन्हा घेऊन राज ठाकरे ताकदीनं नाशिकमध्ये उतरले तर निश्चितपणे नाशिककरांचं देखील मतपरिवर्तन राज ठाकरेंना करता येऊ शकतं। मात्र यासाठी कुठल्याही नेत्याला नाशिकमध्ये पाठवून चालणार नाही, तर त्यासाठी स्वतः राज ठाकरेंना नाशिककरांची मनधरणी करावी लागणार आहे। कारण नाशिककर आणि राज ठाकरे यांचं नातं पहिल्यापासूनच जवळकीचं राहिलेलं आहे। कारण राज ठाकरे हे व्हिजनरी नेते म्हणून ओळखले जातात। प्रचंड व्हिजन, दूरदृष्टी असलेला नेता म्हणून राज ठाकरेंकडे पाहिलं जातं। राज ठाकरेंना मात्र आता ह्या सगळ्यामधून आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना शोधावं लागेल आणि मसल पॉवर असलेले नेते जे आहे ते शोधावं लागेल। राज ठाकरेंकडे मोठ्या प्रमाणात ताकदीचे कार्यकर्ते आहे, मात्र मसल पॉवर आणि मॅन पॉवर असलेला नेता नाशिकमध्ये मनसेकडे नाहीये। त्यामुळे राज ठाकरेंना सुरुवातीला करावं लागेल ते हेच की नाशिकमध्ये मसल आणि मॅन पॉवर असलेला एक नेता हुडकावा लागेल आणि याच नेत्याकडे नाशिकमधली सगळी जबाबदारी द्यावी लागेल। हा नेता बाहेरचा नसावा आणि तो स्थानिक असावा, तरच यामध्ये काहीसं चित्र बदललेलं दिसेल। मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे तितका वेळ नाशिकला देतात का हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल। मात्र मनसेला जर नाशिकमध्ये पुन्हा जुने दिवस आणायचे असेल तर नाशिकवर स्वतः राज ठाकरे यांना लक्ष केंद्रित करावं लागेल। अशी सगळी परिस्थिती नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची असल्याचं पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।